चौधरी साहेब सर्वांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. नाउ बॅक टू क्रिकेट, ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. चला, थँक्यू रॉकस्टार. आपण दुंद्राई 40+ आणि वाकडी 40+ मधून या लढतीला आपण सुरुवात करतोय. पहिला बॉल आउटसाइड लेग स्टंप पिचिंग, पंच सांगतात व्हाईट बॉल. पहिल्यांदा बॅटिंग वाटायला आली टीम दुंद्राई 40+ आणि फिल्डिंग करत असताना आपण बघतो वाकडी 40+ संघाला रामदास कुटलेचे पहिले षटक फेकतायत. तसेच विष्णू शेठ चौधरी यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं योगदान. आपलं सहर्ष स्वागत. अभिषेक चौधरी आणि जयदास हे दोन खेळाडू मैदानामध्ये आलेत आणि हा बॉल बाउन्सर अटेम्प्ट इथे केला. एक तो बनता आहे सांगत असताना आपल्या भातातील अस्तर वापरलं. पहिला बॉल अगदी बघितला आपण जो पहिला बॉल अवंतर आला. तदनंतर आलेला डॉट बॉल आपण बघतो रामदास कुटले. लेंथ मात्र स्पष्ट आहे. बॅट्समनच्या झोन पासून सध्या दूर गोलंदाजी करत असताना मागील 2 चेंडू फार सुंदर राहिलेत. आउटसाइड ऑप्शन बॉलिंग करत असताना थोडीशी लेंथ शॉट ठेवली आहे. थोडंसं हाफ ट्रॅकर यूज करतायत आणि त्यामुळे थोडंसं स्पीड जनरेट करत असताना रामदास कुटले फलंदाजाने थांबवलेत. एक उत्कृष्ट गोलंदाज या टीमचा. टॅप केला बॉलला थोडासा आदळलेला हो, डायरेक्ट हिटची संधी गमावली. आपण तिथे बघितलं दुसरी साडे निघाले. दोघांमध्ये तालमेल नाही आहे. बिघडलेलं तालमेल आपण बघू शकता आणि बघू शकता मैदानामध्ये पंच एक्झॅक्टली सांगतील की कोण बाद आहे. अभिषेक हे महत्वपूर्ण खेळाडू, या टीमचे ट्रम्प कार्ड खेळाडू अभिषेक यांना परतावं लागते. फलंदाज धाव बाद. संघाच्या रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायचे. सुंदर गोलंदाजी रामदास कुटले यांच्याकडून 2 धावा देत असताना तर रौनक ग्राफिकचे सर्वा रमेश पडके साहेब मोरबे यांना विनंती असेल यावं व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत. थोडंसं डान्सिंग डाऊन द विकेट पुन्हा एकदा खेळाचा प्रयत्न होता आणि स्टेप आउट खेळाचा प्रयत्न इथे असफल राहिला. आणखी एक डॉट बॉल. रामदास कुटले बघू शकता गुड लेन पासून दूरच गोलंदाजी ते करतायत. आतापर्यंत एकही फुलर लेनचा बॉल त्यांचा बघितला नाही. गुड लेन किंवा एकतर शॉर्ट लेन याच लेनचा ते वापर करतायत. चांगला स्पीड त्यांच्याकडे असल्या कारणाने वेगानं बीट देखील केलं जाते फलंदाजांना. आणखी एक डॉट बॉल मागे बॉलवर आले. हा 5वा चेंडू. क्या बात आहे, अप्रतिम गोलंदाजी तर रामदास कुटले यांची. आणखी एक डॉट बॉल बघायला मिळाला. फक्त एक व्हाईट बॉल आपण बघितला. सध्याची स्थिती थोडीशी गंभीर होत असताना 2 धावा सध्या फलकर बघा मिळतात. रामदास पुन्हा एकदा तयार आहेत. अंतिम बॉल. टायमिंग जुळलं नाहीये. थोडंसं लेट झाले पाठीमागे येण्यासाठी. तोपर्यंत ही रन मात्र पूर्ण केलं जाईल. पहिल्या षटकामध्ये थोडंसं डॉमिनेट करण्याचं काम केलं बॅटिंग करणारी टीम दुंद्राई अर्थात दुंद्रेपाडा 40+ टीमला. आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर संघ पोहोचलाय 3 धावांवर. एक खेळाडू बाद. प्लीज जास्त वेळ घ्यायचा नाहीये तुम्हाला. फिल्डिंग मधून थोडासा जेवढा फास्ट खेळता येईल याचा प्रयत्न तुम्ही करा. कारण 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 ओव्हर संपवायचे आहेत हे लक्षात घ्या. त्यामुळे फिल्डिंग कोणीतरी दोघांनीच लावा. संपूर्ण टीमला लावू नये का ही विनंती.
एका ओव्हरच्या समाप्तीनंतर रन फलकावर धावा आहे 3. पहिला गडी मात्र गमावला गेला. सध्या मैदानामध्ये विलास सिनारे आणि जयदास सिनारे या 2 खेळाडूंना आपण बघतो. सध्याचं करंट रन रेट फक्त 3चं. काल बघितलं होतं कालच्या रशीमध्ये जेव्हा ग्रामीण गटाला सुरुवात झाली तेव्हा पहिले 2 सामने वन साइड राहिले. तर रणग्राफिकचे सर्व रमेश फडके साहेब यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती आयोजकांच्या माध्यमातून आमंत्रित केलं जात आहे. तसा अश्रमिक संघटना पनवेल तालुका अध्यक्ष नरेशभाई फडके पोटीबस मास्टर यावं आपल्याला देखील इथे आमंत्रित केलं यावं. आपलं सहर्ष स्वागत. वाईड यॉर्कर तिथे केलं होतं. बॉल हवेमध्ये तरंगत होता. जरूर तिथे निसाडला आता 2 चेंडू परंतु 1 रन या बॉलवर पूर्ण केली जाईल. महत्वाची मॅच दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. मागील सामना खूप चांगल्या पद्धतीने जिंकला रेडगर संघानं. चांगली फाईट दिली मोरबी टीमला आणि तदनंतर बघू शकता अगदी हा पहिलाच बॉल ज्याच्यावर 1 सिंगल रन. धावांसाठी संघर्ष सुरू आहे सध्या. लढत असताना टीम जय हनुमान दोंदरेपाडा 40+ संघ त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना गावदेवी 40+ वाकडी. लढत मोठी आहे. बॉल हवेत उडवलाय. फक्त उंची दिल्या लांबी अर्धवट राहिली. या बॉलवर फील्ड पोहोचू शकत नाहीयेत. 2 खेळाडूंच्या मधोमध हा चेंडू विसावला तोपर्यंत 2 रन. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं तालमेल दोघांमध्ये अगदी बघायला मिळालाय. आता हे करावं लागेल कारण एक ऑलरेडी विकेट तुम्ही धावबाच्या स्वरूपानं गमावले. तालमेल चांगलं राहिलं तर तुम्ही मैदानामध्ये चांगले रन बनवू शकता, चांगले सेट होऊ शकता आणि चांगली पार्टनरशिप चांगली भागीदारी तुमच्यामध्ये बिल्ड होऊ शकते. त्यामुळे पार्टनरशिप कडे देखील लक्ष केंद्रित करावं लागेल. उत्तम दर्जाची गोलंदाजी केली. वाकडी संघाने प्रॉपर टायमिंग जुळलाय. बघायचं लांबी किती राहील या बॉल मध्ये आणि क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल टिपला हा झेल आणि आणखी एक दे धक्का. दुसरा धक्का मिळाला बॅटिंग करणारा टीम दोंदरेपाडाला. चेक केलं बाउंड्री लाईनवर आहे. बघा जोपर्यंत पंच निर्णय देत नाही तोपर्यंत बॅटिंग एंड सोडू नका. आपण तिथेच थांबा आणि दुसऱ्या खेळाडू तयार होऊन फक्त राहा रेडी. तुम्ही अर्धवट मैदानात जाऊ नका. धन्यवाद. या सूचना आहेत प्लीज. कारण या नियमाप्रमाणे तुम्हाला बाद दिलं जाईल. ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. धन्यवाद. बघा खेळाडू कक्षाच्या बाहेर खेळाडू आहेत त्यांना विनंती वर बसा प्लीज. वर बसा. त्या लहान मुलांना उठवा तिथून. हा नो बॉल भीमर आहे. बॉल झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. बघा थोडस रुटीन पुन्हा एकदा चेंज झाली. मागील बॉल षटकाराला आणि तदनंतर हा नो +4 5 धावा. जजमेंट बिघडलं आणि तदनंतर संपूर्ण दिशा बदलली. धावांसाठी संघर्ष करणारा अगदी हा दोंदरेपाडा 40+ संघ आणि सध्या जाऊन पोहोचला संघाचा टोटल 17 वर फ्री हिट. पुन्हा एकदा नो बॉल. कट केल्या बॉलला शॉट थर्ड मॅनला खेळाडू. त्यामुळे गोलंदाजाला आता संजय चोरगे यांना आता गोलंदाजी करता येणार नाही. फ्री हिट कंटिन्यू असेल. रेफर केलं थर्ड अंपायर कडे चॅलेंज केलं त्यांनी. फिल्डिंग तोपर्यंत सेट राहू द्या. एकत्रित येऊ नका. त्यांच्याकडे जो रिव्ह्यू आहे कारण एक वाईट साठी तुम्हाला स्पेशल रिव्ह्यू दिला जाईल प्रत्येक इनिंग मध्ये आणि दुसरा तुमच्यासाठी भीमर आणि त्यासोबत रनआउट साठी त्यामुळे चेक केलं जाईल. पंच जॉईंट राहा सांडेपालकर सर. इट्स अ नो बॉल. त्यामुळे आता संजय चोरगे यांना गोलंदाजी करता येणार नाही. एकाच ओव्हरमध्ये 2 बीमर आलेत. क्रिकेटचे लॉ तुम्ही नीट वाचले तर त्यामध्ये 1 बीमर तुम्हाला एका ओव्हरमध्ये लिगल असतो. जो चुकून झालं म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं.
परंतु एकाच ओव्हरमध्ये दुसरा भीमर आला तर असं समजलं जातं की तुम्ही फलंदाजाला इंजर्ड करण्यासाठी मुद्दाम तो प्रयत्न केलाय आणि त्यामुळे गोलंदाजाला या मॅच मध्ये गोलंदाजी करता येणार नाही. बघा लक्षात घ्या, जेव्हा 2 भीमर येतात तेव्हा क्रिकेटच्या लॉ नुसार फक्त त्या वर्तमान लढतीमध्ये तुम्हाला गोलंदाजी करता येत नसते. पुढच्या मॅच मध्ये एकदा कदाचित संघ विजयी झाला तर पुढच्या मॅच मध्ये त्यांना गोलंदाजी करता येते. हे लॉ असतात. चला मैदानामध्ये आपण जाऊया. 1.3 चेंडूचा खेळ संपला. रन फलकावर धावा आहेत त्या 19. रुपेश पाटील आमच्यासोबत आता जॉईन होणार आहेत. सेकंड ओव्हर असतं त्या मैदानामध्ये सुरू असताना संजय चोरके यांना आपण बघतो थोडस चूक केल्याने आता हे अंतिम 3 चेंडू या ओव्हर मध्ये फेकतील चंद्रकांत पाटील. भरपूर महागडे षटक राहिले संजय चोरके यांचं. 3 बॉलमध्ये त्यांनी 16 रन खर्च केलेत आणि एकूण धावा अगदी बघू शकता 19. पहिल्या षटकामध्ये रामदास कुटले यांना आपण बघितलं संपूर्ण जीव झोकून दिला होता, स्वतःला झोकून दिलं होतं. गोलंदाजीतून विकेटी सांघिक यश मिळताना आपण बघितलं होतं. फक्त 3 धावा दिल्या होत्या परंतु एका क्षणात त्याचा नव्हतं झालं वाकडी टीमच्या दृष्टिकोनातून. चांगली गोलंदाजी. बघा जेव्हा फुलटॉस बॉल आले त्यांच्यावर आक्रमण झालं, फुलटॉस बॉलवर रन आल्या आणि त्यानंतर अगदी बघू शकता आता चंद्रकांत पाटील बालुशेठ यांना आपण गोलंदाजी करताना बघतो. रन फलकावर धावा थांबले त्या डॉट बॉलच्या मदतीने 19 रन पर्यंत सध्याचं करंट रन रेट 11.40 अगदी बघतो. हे अंतिमचे 2 चेंडू बघू शकता. फलंदाज विलास सेनाने डान्सिंग डाऊन द विकेट खेळाचा प्रयत्न होय डायरेक्ट हिट झालाय. परतावा लागेल फलंदाजाला तंबूच्या आश्रयाला. फलंदाज विलास सेनाने यांच्या खेळीचा अंत. टीम मीटिंग तुम्ही घेऊ नका. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला ओव्हर संपवायचे 3. हे संपायर्स अजून 1 बॉल आहे. एक बॉल. पहिला बॉल सिंगल आला, दुसरा बॉल डबल आली, तिसरा बॉल 6 आला. तदनंतर 2 भीमर आले, 2 नो बॉल आले आणि आता यांनी 1 बॉल मिस झाला, तो डॉट बॉल आला आणि आता रन आउट. एकच बॉल राहिलाय. प्लीज खेळाडूंना पुन्हा एकदा दुसरी सूचना आयोजकांकडून, खेळाडू कक्षामध्ये तुम्हाला बसायचे. स्पर्धा लाईव्ह सुरू आहे त्यामुळे नियमांचं पालन तुम्हाला करावं लागेल. आयोजक आम्हाला सूचना पोहोचवत आहेत, आम्ही त्या तुमच्यापर्यंत पोहोचवतो त्यामुळे याची दक्षता तुम्ही घ्या. शेवटचा बॉल आहे दुसऱ्या ओव्हरचा. 16 रन आतापर्यंत आले. चंद्रकांत पाटील चांगली गोलंदाजी करत असताना सध्या दिसलेत. गुड बॉलिंग, व्हेरी गुड बॉलिंग. अगदी गती कमी असले तरी चांगल्या टप्प्यावर त्यांनी गोलंदाजी केली. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि रन फलक अगदी जाऊन पोहोचला. ऑन बोर्डवर लागले त्या 19 धावा 2 खेळाडू बाद. पेन जनेवली आणि त्यांच्याकडे आपण वळतोय. ओ टू यू ऑन बॉक्स. थँक्यू. वैभवजी बोपी यांना आपण ऐकत होतात. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजेशिव छत्रपती महाराजांना मानाचा मुजरा आणजाव्या. मॅचकडे 2 षटकांचा खेळ झाला. 19 धावा आल्यात. तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलवरती रनिंग बिटवीन द विकेट खूप छान पद्धतीनं मात्र पाहायला मिळाल्या आणि या 2 धावा सहजरित्या इथे पूर्ण करत असताना इथे मात्र पाहायला मिळतात. खूप छान पद्धतीने पहिली इनिंग सजवत असताना इथून बॅटिंग करत असताना टीम जहनमान तुंद्रेपाडा 40+ मात्र हा क्रिकेट आपल्याला अनुभवायला मिळतोय, पाहायला मिळतोय. आणि त्याच्यानंतर मात्र आक्रमण वेग, तेज तरार
इथे मात्र गोलंदाजी करत असताना भरत पाटील आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या षटकातील दोन बॉल हाताळलेत. पहिल्या बॉलवरती 2 धावा, त्याच्यानंतर डॉट बॉल. जयदास ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतात इथे. फक्त टॅप केला आपण पाहायला गेलं तर. शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे तिथे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, लेझी क्रिकेट. ओहो, इथून मात्र विकेट. जयदास यांना यावं लागेल माघारी. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न का केला त्याची ही चर्चा, परंतु विकेट मात्र प्राप्त झाली. फलंदाज बाद 21 धावा संख्येवरती दुसरा विकेट मागा. राजकी जय त्याचे नितीन आणि अप्रतिम आपण पाहायला गेलं तर साऊंड सिस्टम आपल्याला पाहायला मिळेल. ही स्पर्धाविषयी चर्चा होईल तोपर्यंत गोलंदाज आपल्या नावाची चर्चा करताना मात्र पाहायला मिळतात. अप्रतिम हा षटक मात्र आपल्या स्पेलमध्ये हातलत असताना मात्र पाहायला मिळतात, कारण इथून हा महत्वपूर्ण षटक आहे. 2 षटकांमध्ये 19 आल्या होत्या, त्याच्यानंतर मात्र आतापर्यंत धावा इथे खर्च करतात ते गोलंदाज. 3 भरत पाटील. अप्रतिम 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. मोठा फटका खेळायचा होता. अगदी ब्लॉक होलचा बॉल ऑन साईडला खेचून काढलाय. डीप बॅकवर्ड रिझर्व मध्ये मात्र ट्रॅव्हल होत असताना खराब थ्रो आणि हे बॅकअप नाही आहे तिथे, त्याचा फायदा उचलला जातो. 2 धावा कंप्लीट. तिसरीचाही प्रयत्न आणि तिसरी कंप्लीट. आणि इथून तुम्हाला चांगलं क्षेत्र अपेक्षित होतं तसं होताना पाहायला मिळालं नाही. 25 धावा धावपलकावरती आल्यात. करंट रन रेट पाहायला गेलं तर 8. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल चिमरन ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय रघुशेठ पराड साहेब आणि त्यांच्या समवेत रोहिदास पाटील साहेब यांचं या व्यासपीठावरती शुभागमन झालंय. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पुरस्कृत कैलासवासी दशरथ शेळके स्मृती चषक व माजी सरपंच माजी सदस्य माननीय श्री सुनील शेळके चषकामध्ये सन्माननीय रघुशेठ पराड साहेब माजी सरपंच चिमरन आपलं सहर्ष स्वागत आणि त्यांच्या समेत रोहित आपलं सहर्ष स्वागत. इथे तुम्ही हा स्वागत पाहताय मित्रांनो. चिमरन ग्रामपंचायतीचे दमदार माजी सरपंच सन्माननीय रघुशेठ पराड साहेबांचं या व्यासपीठावरती शुभागमन आणि त्यांच्या समेत आपण या ठिकाणी पाहतो रोहिदास शेठ पाटील साहेब यांचं या व्यासपीठावरती आम्ही सहर्ष स्वागत करतो. मान्यवरांची मांदियाला आपल्याला पाहायला मिळेल. खूप छान पद्धतीनं आपण पाहायला गेलं तर या मैदानाला आणि या स्पर्धेला सजवले गेले. ही स्पर्धा आहे मानाची, ही स्पर्धा आहे प्रतिष्ठेची, स्पर्धा आहे सन्मानाची. तुम्ही पाहताय कैलासवासी दशरथ शेळके स्मृती चषक व सदस्य माननीय श्री सुनीलजी शेळके चषक एक अप्रतिम आणि 4थ्या रजनी रात्रीमध्ये मात्र प्रवेश करत असताना आज 40+ ह्या 2 मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. प्रथम दर्शनी हा क्रिकेटचा आनंद घेत असताना आणि आज वेगळ्या पद्धतीनं 40+ क्रिकेट मात्र वेगवेगळ्या मैदानामध्ये आपण अनुभवत असतो. एंड चेंज झालंय आणि इथून ऑन स्ट्राईक निलेश आपल्याला पाहायला मिळतील, तर हिरामन पाटील गोलंदाजीसाठी येतात. अंतिम षटक हा 4था षटक मार्गस्थ आणि इथून ह्या टार्गेट सेट कितीचा केलं जाईल. टार्गेट सेट करणारा हा बॉल, परंतु अप्रतिमरित्या अनुभवाने अनुभवाचा परिपूर्ण वापर करत असताना इथे मात्र पाहायला मिळतात हिरामन पाटील. आपल्या गोलंदाजीचे चुणूक सातत्याने मात्र पाहायला गेलं तर अनेक वर्ष आपल्या गावासाठी ग्रामीण क्रिकेट खेळलं आणि त्याच्यानंतर आता 40+ क्रिकेट ते एन्जॉय करत असताना आपल्या गावासाठी अप्रतिमरित्या हा नेटर स्पेशालिस्ट गोलंदाज अंतिम षटकासाठी इथे मात्र आणले गेले आणि समोर आहेत फलंदाज निलेश चौधरी. आणखी एक स्लो डिलिव्हरी. अगोदरचा पहिला बॉल पाहायला गेला तर तुम्ही अगदी गतीनं मात्र पाहायला गेला होता, डिलिव्हरी केला गेला आणि त्याच्यानंतर चेंज ऑफ द स्पेस अप्रतिम मात्र कौशल्यपूर्ण इथून गोलंदाजी हाताळत असताना इथे मात्र पाहायला मिळतात.
म्हणजे गोलंदाजी कशी करावी त्याचं उत्तम उदाहरण या अंतिम षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. टॅप करण्याचा प्रयत्न फलंदाजानं अगदी मात्र पाहायला गेला तर जागेवरती उभं ठेवले. व्यसन ओढली गेली अक्षरशः. इथून गोलंदाजांचा बोलबाला मात्र पाहायला मिळतो. 3 बॉल डॉट आलेत आणि इथून या अंतिम षटकामध्ये जो षटक आहे जिथून तुम्हाला टार्गेट सेट करायचं आहे आणि त्याच्यानंतर मात्र इथून डॉट बॉलची समीकरणं पर्सेंटेज वाढवले जातात. अप्रतिम अंतिम षटकाला मात्र इथून साकारला जातोय, सजवला जातोय इथून गोलंदाज हिरामन पाटील. फ्रंट फूट लावून खेळण्याचा प्रयत्न, परंतु याच्याशिवाय दुसऱ्याकडे तुमच्याकडे पर्यायच नाहीये आणि तेच मात्र इथं करताना पाहायला मिळाले आणि फलंदाज बाद होतील. निलेश बॅक टू टेक आउट. चांगली अप्रतिम गोलंदाजी हातलत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत हिरामन पाटील. एकिवरा इव्हेंट्स स्क्रीनवरती आपण पाहू शकताय की जसं मात्र आपण चेअरगर्स पाहत असतो IPL फॉर्मॅटमध्ये आणि त्याच्यानंतर इथूनही तुम्हाला मात्र स्क्रीनवरती पाहायला मिळतात. अप्रतिमरित्या अगदी चांगली क्लॅरिटी, खूप चांगलं व्हॉइस, प्रेक्षकांपर्यंत थेट प्रक्षेपण पोहोचवण्याचं काम एकिवरा इव्हेंट सातत्याने करत असतो. संधीची शेळके आमचे या एकिवरा इव्हेंटचे सर्वा आणि 7 तास बाज या स्पर्धेला खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर आणलं गेलं. सगळ्या आयोजकांचं उत्तम नियोजित पद्धतीने बांधलेली परफेक्ट मॅनेजमेंट असणारी मात्र ही चिंचवली गावाला साजेसी अशी स्पर्धा मात्र संपन्न होताना पाहायला मिळते. आपण चिंचवली नगरीमध्ये आहोत आता सध्या. पनवेल तालुक्यातील एक आणखी एक महत्वपूर्ण स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातोय. ऑन साईडला लॉंग ऑन मध्ये खेळून काढलं, ऑन ड्राईव्ह केले, क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉल पर्यंत पोहोचतात. थोडंसं मात्र इथून कसरत करावी लागले बॉल पकडण्यासाठी. तिथे बॅकअप नाहीये, आणखी एक धाव जरूर आली नाहीये तिथे, परंतु खराब तिथे मात्र कलेक्शन पाहायला मिळालं. तोपर्यंत एक सिंगल आणि धावफलकावरती धावा येतात त्या 26 धावा 26 आणि स्कोरबोर्ड आतापर्यंत या षटकातील उर्वरित बॉल शिल्लक असतील 1. म्हणजे या इनिंग मधील अंतिम बॉल आणि अंतिम बॉल मध्ये धावा येतील किती आणि अंतिम क्षणी मात्र इथून टार्गेट सेट किती केला जाईल. खूप महत्वपूर्ण बॉल आहे कारण 4 षटकांचे खेळ आणि 4 षटकांमध्ये तुम्हाला टार्गेट सेट करायचं आहे. हिरामन पाटील समोर असतील. ब्लॉकरचा बॉल तेवढ्याच चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. टीप मधून क्षेत्ररक्षक अगदी 30 सर्कलच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतात आपल्याला. बॉलला उचलतील, पैकी करतील. संधी आहे तिथे, रनआउट केले जाईल का नाही. पंचांचा इशारा येतोय की फलंदाज कदाचित सुरक्षित आहेत की काय. यस डेफिनेटली. आणि ओपनिंग क्रीज मध्ये या 2 धावा सहजरित्या पूर्ण करताना 3 धावा पूर्ण करताना मात्र पाहायला मिळतात. खूप छान पद्धतीने या अंतिम बॉलवरती गौतम आणि नारायण. यस 29 धावा झाले, 30 धावांचा टार्गेट असेल तर इथे आपण सन्मान करूया चिंद्रन ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा दमदार नेतृत्व रघुशेख फराड साहेब यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी विनंती करतो माजी ग्रामपंचायत सदस्य डोंगरे ग्रुप ग्रामपंचायत सुनीलबाई शेळके आणि त्यांच्या समेत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा. 30 धावा झालेत, 31 धावांचा टार्गेट. 30 धावा झालेत, 31 धावांचा टार्गेट असेल तर रघुनाथ फराड साहेब यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण पाहतो. माहिती उपचार शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा हा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी पाहतो. बघा समोर मूर्तिवंत तेजवंत ही प्रतिमा आपण पाहताय. छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रायरेश्वराच्या चरणी शपथ घेऊन आज आपण पाहतो या ठिकाणी हिंदवी स्वराज्य ज्यांनी स्थापलं त्या अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांची ही प्रतिमा अगदी पाहिल्यानंतर नवीन ऊर्जा, नवीन शक्ती आपल्यामध्ये येते. ती स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळते. त्याच्यानंतर रविदास शेठ पाटील यांचा इथे शुभ सन्मान स्पर्धेच्या वतीने केला जाईल. विनायक विठ्ठल शेळके साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्माननीय रविदास शेठ पाटील यांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करावा. त्याच्यानंतर रौनक ग्राफिकचे सर्व तर या दरम्यान आपण पाहू शकाल की मित्रांनो भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका अध्यक्ष, उपाध्यक्ष तथा रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य
आणि आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचे अतिशय निकटवर्तीय मानले जाणारे संजय शेठ पाटील नेरे यांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांच्या समेत वाजेगावचे भारतीय जनता पार्टीची मुलूक मैदानी तोप राजेश शेठ आपलंही आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. काही दिवसातच मित्रांनो खानाव गावामध्ये संजय शेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खानाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शशिकांत दिष्टे साहेब यांच्या वतीनं आमदार चषकाचं आयोजन संजय शेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ती आपल्याला स्पर्धा पाहायला मिळेल. आणि त्यांच्या समवेत पदू वाघ साहेब उपसरपंच नवनिर्वाचित उपसरपंच पदू वाघ साहेब आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. त्याच्यानंतर पुढचा सन्मान आपण करूया महाराष्ट्र राज्य क्रांतिकारी सेवा संघ उपाध्यक्ष तथा वाकडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य सन्मान्य डी.के. भोपी यांना विनंती करतो आपण यावं. अमर शेळके आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते विद्यमान ग्रामपंचायत सदस्य डी.के. भोपी यांचा इथे शुभ सन्मान आपण या ठिकाणी करावा. तर या ठिकाणी आपण पाहू शकाल डी.के. भोपी यांचा सन्मान. त्याच्यानंतर वाकडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच माजी उपसरपंच बालुशेठ म्हात्रे यांचा इथे सन्मान विठ्ठल शेळके साहेबांच्या शुभास्ते या ठिकाणी केला जाईल. त्याच्यानंतर विष्णुशेठ चौधरी साहेब आपण यावं. विष्णुशेठ चौधरी साहेब यांना विनंती असेल आपण यावं. त्याच्यानंतर घाडीगावकर साहेब अनिकेत घाडीगावकर यांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या वतीनं करूया. बालुशेठ म्हात्रे माजी उपसरपंच त्याच्यानंतर विष्णू शेठ यांचा इथे सन्मान केला जाईल ज्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी आम्हाला 1000 रुपयाचं या ठिकाणी योगदान लाभलंय. मी विनायक भगत यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा हा सन्मान आपण या ठिकाणी करावा. विष्णू शेठ चौधरी यांचा शुभ सन्मान. त्याच्यानंतर अनिकेत घाडीगावकर यांचा देखील आपण सन्मान कैलासदादा डुकरे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी अनिकेत घाडीगावकर यांचा सन्मान आपण या ठिकाणी करावा. समाधान यावं. समाधान आणि कैलास एवन जोडी मित्रांनो यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मान करूया. सर इथून जर पाहिलं गेलं तर इथून विनर संघ हा खेळणार आहे तो रेडघर संघाबरोबर. पहिला सामना रेडघर संघाने अगदी चांगल्या पद्धतीने जिंकलाय. एक चांगली पद्धतीने मांडलेली मात्र स्पर्धा आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळतोय. आणि हा सामना आहे जयहनुमान धुंद्रेपाडा 40+ आणि आई गावदेवी वाकडी ह्या दोन संघांमध्ये पाहायला मिळतोय. वाकडी हे नाव आल्यानंतर रॉकस्टार आमचे प्रवीणजी गायकर यांचं नाव आवर्जून मात्र प्रत्येकाच्या मुखामध्ये येतं. रायगडची तुफानी मुलूक मात्र आवाज असा बुलंद आवाज सातत्याने मात्र आयोजकांच्या गळ्यातील टाईट म्हणून समालोचकांना पाहिला जाते. आणि या स्पर्धेला लीड करता आपल्याला पाहायला मिळतं. खूप छान पद्धतीने या स्पर्धेला पुढे नेण्याचं काम केलंय प्रत्येक आयोजकांना. खूप मेहनती सातत्याने आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. आणि 40+चा वनवैभव परत एकदा प्राप्त करून देण्याचं काम इथे मात्र केले गेले. तुम्हाला सर्वांचे लाडके श्री अनिकेत शेळके साहेब चिंचवले आणि त्याचबरोबर अमरजी शेळके साहेब च्या पद्धतीने मात्र या स्पर्धेला सलाली प्राप्त करून दिली. खूप छान पद्धतीने हे रात्रीचा बडा पंच भी बडा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथून इनिंग पहिले गेले तर पहिली बॅटिंग केली होती टीम जयहनुमान धुंद्रेपाडा ह्या टीमनं. आणि मात्र इथून वाकडी टीमला आता मात्र बनवायच्या आहेत त्या 31 धावा. चोवीस बॉल मध्ये 31 धावा कशा प्रकारे केले जाईल की इथूनही गोलंदाजीची मात्र आपल्याला अप्रतिम पाहायला मिळेल. आणि गोलंदाजीचा अटॅक्टिव्ह गोलंदाजी करत असताना मात्र इथून धुंद्रेपाडा टीम मात्र वाकडी टीमला थोडंसं मात्र बॅकफुटला खेचेल का बरंचसं समीकरण मात्र बांधले गेलेले आहेत. क्रिकेट आहे आणि या क्रिकेटमध्ये बरंचसं समीकरण मात्र आपल्याला बांधले गेलं. जादुई अंकांचा खेळ म्हणून क्रिकेटला पाहायला जातोय. सेकंड इनिंगला सुरुवात झाली आहे. गोलंदाजी मार्कवरती गुरुनाथ चौधरी मात्र येत असताना पाहायला मिळतात. सलामीला जोडी वाकडी टीम कडनं मात्र 40+ मध्ये सातत्याने क्रिकेट गाजवलेले हे दोन्ही फलंदाज सातत्याने आपण चर्चेत राहिलेले पाहायला मिळालेत. ते नामदेवजी आणि त्याचबरोबर रामदास हे दोन फलंदाज या खेळाला कशा प्रकारे पुढे नेतील तेही पाहणं गरजेचं.
थोडं फास्ट करायचं आहे, मॅचला उशीर होतोय. या गोलंदाज तयार असतील. ऑन स्ट्राईक रामदास कुडले ऑन स्ट्राईक. आणि पाहिला तर खूप छान पद्धतीने मात्र इथून हा खेळ पुढे जाईल का, बरीचशी चर्चा इथे मात्र पाहायला मिळेल. पहिला षटक इथे मार्गस्थ होत असताना गुणवत्तांच्या स्वरूपामध्ये फाईन मध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु अगदीच बाहेर जाणारा बॉल. पंच कळवतात हा वाईट आणि एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये पहिल्याच बॉलवरती धाव येत असताना इथे मात्र पाहायला मिळतात. कोणताही बॉल नाही, मेहनत नाही आणि त्याच्यानंतर एक धाव धावपालकावरती मात्र येताना पाहायला मिळेल. तुम्हाला बनवायच्या आहेत 31 धावा 4 षटकांमध्ये आणि या 31 धावा बनवत असताना इथून पाहिलं गेलं तर ही सलामीची जोडी या खेळाला कशा प्रकारे मात्र पुढे नेईल. P1 मध्ये मात्र धावा येतील किती. ज्ञानेश्वर चौधरी आणि इथून तिसरे पंचही लक्ष ठेवून राहतील. कैलासजी डुकरे सर कुठे असाल तर कृपया आमच्याबरोबर लगेच संपर्क करा. तिसरे पंचांची मागणी इथे मात्र केली गेली आणि आता या अग्निपरीक्षेला तुम्हाला सामोरं जावं लागेल. बरीचशी चर्चा 40+ मध्ये सातत्याने होताना पाहायला मिळतोय. कैलासजी डुकरे सर प्लीज या, स्क्रीनवरती यायचं आहे. टीव्ही स्क्रीनवरती मात्र इथून चेक केलं जाईल. तर तिसरे पंच कैलास डुकरे यांना विनंती असेल आपण यावं स्क्रीनवरती. कैलास डुकरे यावं तिसरे पंच. मॅच ऑन. सो इथे बंटी पण आहेत आणि कैलासजी डुकरे हे आलेले आहेत आणि इथून मॅच ऑन होईल. प्रत्येक आता इथून ऍक्शन वरती नजर ठेवली जाईल. थोडंसं मात्र गोलंदाजांना कसरत करावी लागेल आणि किंवा इव्हेंटचंही कौतुक करावं लागेल कॅमेरामॅनचं. परंतु त्याच्यानंतर पाहिलं गेलं तर या सगळ्या दबावाला परिपूर्ण मात्र पूर्ण उडत असताना मात्र पाहायला मिळालं आणि फलंदाज पहिलाच बाद करताना मात्र पाहायला मिळतील आणि महत्वाची विकेट, मोठा बुरुज ढासळला जातोय. रामदास यांच्या स्वरूपामध्ये गोल्डन डकचा शिकार होऊन मात्र माघारी येताना पाहायला मिळतील. बरेचसे दबाव आणि त्याच्यानंतर मात्र घेतलेल्या ऍक्शन वरती मात्र इथून बऱ्याचशा अडचणी त्या दूर केल्या. त्याच्यानंतर एक महत्वपूर्ण बॉल डिलिव्हरी केले आणि एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त करून दिली. कारण सलामीची जोडी वागली टीमची मात्र तुम्हाला इथून बाद करायची होती. त्याची रणनीती ट्रॅप केलं होतं आणि त्या ट्रॅपमध्ये मात्र परिपूर्ण अडकताना मात्र पाहायला मिळालं. तेवढंच चांगल्या पद्धतीने मात्र तिथे झेल अप्रतिमरित्या मात्र पकडला गेला अशोक चौधरी यांच्याकडून. आणखी 160 वेग आणि वेगावरती मात्र गोलंदाजी साकारत असताना इथे मात्र पाहायला मिळतात. अप्रतिम गुडलेंवरचा बॉल स्लाइड लेफ्ट साइड ऑफ स्टंप. बाकी काम यष्टीरक्षक तेवढ्याच चतुरपणे मात्र करताना पाहायला मिळतात. सो डिलिव्हरी अगदी बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली परंतु नाही आहे. मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात पाहायला मिळालं आणि बॉल झाला ड्रॉप, जमिनीला दान. झेल सुटलाय. महत्वपूर्ण फलंदाज संजयनं मिळालं जीवदान आणि धावी मात्र एक येताना मात्र पाहायला मिळाली. 2 धावा धावपलकावरती आल्यात. स्किट झाल्या. हाच तर क्रिकेट आहे 40+चा. बऱ्याच वर्ष तुम्ही क्रिकेट पासून दूर जाता त्याच्यानंतर मात्र अचानक या 40+च्या क्रिकेटच्या निमित्ताने मैदानामध्ये उतरता. बरेचसे फोन होतात, चला खेळायला जाऊया आणि त्याच्यानंतर आलेले हे खेळाडू बऱ्याच वेळा मात्र इथून आपल्या गावासाठी खेळताना पाहायला मिळतात. कौतुक करावं लागेल परंतु प्रयत्न छान पद्धतीने सजवलं. फाईन मध्ये गॅप शोधून काढली आहे. हा येतोय क्लासिकल नजाकत सौंदर्य ताकद सगळ्यांचा परफेक्ट मिलाप. बॉल होतोय फरार. सीमारेषा पार. 4 चौकार. परिपूर्ण अनुभव वापरत असताना परत एकदा संधी आहे तिथे. मिड ऑफ मध्ये ऑफ ड्राईव्ह करायचं होतं. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि इथून पकडलंय
झेल आणि फलंदाज बाद सेलिब्रेशन होताना पाहायला मिळते, कारण ज्या फलंदाजांच्या बॅटमधून मागील बॉलवरती चौकार आला होता त्याच्यानंतर मात्र त्यांना बाद केलंय. परतावा लागेल नामदेव या फलंदाजांना. 6 या धावसंख्येवरती दुसरा विकेट माघारी. जर फलंदाजांचा विचार केला तर एखाद्या फलंदाजाला मैदानामध्ये थांबून खूप छान पद्धतीने खेळ सजवावी लागेल आणि खेळाला पुढे घेऊन जावं तुम्हाला लागेल, कारण महत्वपूर्ण 2 फलंदाज बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये. तर याच दरम्यान सन्माननीय मच्छिंद्र पाटील साहेब डुंगरे आणि त्यांच्या समेत संजय पाटील साहेब डुंगरे या मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन त्यांना विनंती असेल यावं व्यासपीठावरती. मच्छिंद्र पाटील साहेब आणि संजय पाटील साहेब यावं आपलं सहर्ष स्वागत. जयेशभाई चौधरी आपलंही सहर्ष स्वागत. ज्ञानेश्वर गोलंदाजी छान पद्धतीने साकारत असताना अगदी अलंग कार्पेट खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे तिथे वेगानं बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या जवळ, परंतु तेवढ्याच चांगल्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळालं शांताराम यांच्याकडून. आणि तोपर्यंत मात्र इथून धावा कंप्लीट केल्या जात आहेत 2 आणि 8 धावा धावफलकावरती 2 विकेट माघारी गेलेत. ज्ञानेश्वर यांच्या स्वरूपामध्ये मात्र षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय. 2 विकेट माघारी आणि त्याच्यानंतर 8 धावा धावफलकावरती. येताना मात्र पाहायला मिळतात, परंतु त्यानंतर विकेटी मात्र महत्वपूर्ण मैदानाच्या बाहेर मात्र 2 ही गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामुळे बॅलन्सिंग क्रिकेट ज्याला म्हणतात समतोल आणि अगदी ज्या पद्धतीने मात्र अगदी क्रिकेट व्हायला पाहिजे त्याच पद्धतीने सध्याच्या घडीला मैदानामध्ये हा क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो. कारण सलामीला रामदास ज्या पद्धतीने खेळत होते ते बाद झाले आणि त्याच्यानंतर मात्र आपण नामदेव यांना पाहायला गेलं तर त्यांच्या बॅटमधून एक चौकार आला होता तेही बाद झालेत. आणि इथून आता मात्र या डावाला पुढे घेऊन जायचंय भरत पाटील आणि संजय चोरगे या 2 फलंदाजांना. कशा प्रकारे जाईल खेळ हा पुढे. आता इथून गोलंदाज शांताराम गडगे बेडेकर आपल्याला पाहायला मिळतात. संजय ऑन स्ट्राईक. हा 40+ क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. टॅप केलं अगदी पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तिथे. हाताचा पिसाऱ्याचा झालाय मात्र इथून तुंतुना आणि बॉल झाला ड्रॉप अगदी पाहायला गेलं तर. आणि तोपर्यंत धावा ते कंप्लीट केल्या जातात 2. हीच तर क्रिकेट आहे. अगदी बऱ्याच वेळा तुम्ही काही पाहायला गेलं तर तुमच्या संघातील अप्रतिम दर्जेदार क्षेत्ररक्षक म्हणून तुमचं नाव घेतलं जात असेल, पण त्याच्यानंतर बराचसा क्रिकेट. आणि 10 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात. परत एकदा इथून गोलंदाजांवरती नजर ठेवली जाईल. 3रा डोळा इथून आमचे कैलाजी डोगरे साहेब आपल्याला पाहायला मिळतात. 3रे पंचांच्या भूमिकेमध्ये AI किंवा इव्हेंट्सच्या स्क्रीनवरती TV स्क्रीनवरती चेक केलं जाईल. चांगल्या पद्धतीने ऑन अगदी मिड ऑफ मध्ये मात्र खेळून काढले, ऑफ ड्राईव्ह केले, परंतु अप्रतिम क्षेत्ररक्षणी तेवढाच चांगल्या पद्धतीनं ज्ञानेश्वर चौधरी यांच्याकडनं पाहायला मिळालं. एकच सिंगल वरती समाधान मानावं लागेल. धावफलकावरती धावा आहेत 11. वाकडी टीमला बनवायचे आहेत 31 धावा. आता इथून 2 फलंदाज पाहायला गेलं तर माइंडेड गेम ज्याला म्हणतात ना, शांत खेळ इथे मात्र करताना मात्र पाहायला मिळतात. अगदी जमिनीचे समांतर फटके सजवताना पाहायला मिळतात. शांताराम दुसऱ्या षटकासाठी आलेत. फायमध्ये खेळून काढलाय, गॅप शोधून काढली आहे, अगदी वेगानं बॉल चालल्या मात्र इथून
दोन टप्पा सीमारेषा पार. धावा येतील मात्र इथे फलंदाज भरत पाटील यांच्या बॅटमधून 4 4 4 चौकार. धाव्याने धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 15 धावा 15 रन स्कोरबोर्ड. यानंतर आणखी एक सामना आपल्याला पाहायला मिळेल 40+ आणि त्याच्यानंतर मात्र ग्रामीण क्रिकेट सुरुवात होताना पाहायला मिळेल. फायनलमध्ये खेळण्याचा प्रयत्न यष्टिरक्षकांकडे चूक झाली आहे. कदाचित हा झेल पकडला असता तर बरेचसे समीकरण मात्र या मॅच मध्ये अगदी फिरताना पाहायला मिळाले असते, परंतु तसं झालं नाही. चुकी झाली, एक सिंगली मिळाली आणि या चुकीला माफी मिळेल का बरीचशी चर्चा पाहायला मिळेल. इथून या एका धावेने धावपलकावरती धावा लागल्या जातात 16 धावा. आता ऑन स्ट्राईक संजय शांताराम वेगळी गोलंदाजी करतील का, ही जोडी मात्र महत्वपूर्ण बाद करतील का, बरीचशी चर्चा आपल्याला पाहायला मिळेल. मिड ऑफ मध्ये खेळून काढला क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉल पर्यंत पोहोचला, उचललाय, फेकी केली. आणखी एक सिंगल येताना पाहायला मिळेल. पहा याही वयामध्ये पण पाहायला गेलं तर अगदी चोरटी धाव अप्रतिमरित्या मात्र इथे पूर्ण करताना दोन्ही फलंदाजांना छान पद्धतीने आपण मात्र इथे पाहतोय. हा समर्पण आहे क्रिकेटला आणि क्रिकेटची आवड तुम्हाला जर असेल तर निश्चित मैदानापर्यंत घेऊन जाऊन चांगला खेळ सातत्याने मात्र करताना पाहायला मिळतो. आता आपल्याला हे खेळाडू अगदी चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे तिथे परंतु नाही, बॉल त्या हाताला झटका, बोटाला दिला चटका, बॉल होतोय फरार, सीमारेषा पार. येथील धावा 4 4. त्यानंतर 7 बॉल मध्ये 15 धावांची भागीदारी आपल्याला मात्र पाहायला मिळते. पार्टनरशिप अप्रतिमरित्या मात्र खेळी वाकडी टीम कडनं साकारत असताना दोन्ही फलंदाज नामदेव च्या प्रकारे मात्र बाद झाले. संजय चोरगे त्यांच्यावर भरत पाटील आणि या चला विनर वर्सेस विनर्स मॅच पाहायला मिळेल. यातून जो संघ जिंकेल तो रिटगर संघ विरुद्ध खेळेल. तर रिटगर संघाचे कॅप्टन आपण व्यासपीठावर येऊन थांबा लगेच. या षटकामध्ये 2 चौकार आलेत आणि त्याचमुळे की काय अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती आहेत की काय आणि विजय साकारण्यासाठी मात्र तयार आहेत की काय तशी चर्चा मात्र पाहायला मिळेल. 21 धावा धावपलकावरती आले तुम्हाला बनवायचे आहेत. 31 धावा 10 धावांची गरज इथून मात्र असणार आहे. अजून दोन्ही फलंदाज पहा किती छान पद्धतीने मात्र खेळाला सजवले, कारण महत्वपूर्ण आपले फलंदाज बाद झाले आणि त्याच्यानंतर मात्र या खेळाला पुढे कसं न्यावं दोन्ही मात्र फलंदाजांनी चर्चा केली आणि 7 बॉल मध्ये 15 धावांची पार्टनरशिप मोठं योगदान आई गावदेवी वाकडी टीम साठी मात्र देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण पाहिलं गेलं तर इथून तिसरा षटक मार्गस्थ होईल आणि या षटकासाठी मात्र आमंत्रित केलं जातोय गोलंदाज गुरुनाथ चौधरी या मात्र गोलंदाजांना आणि इथून मात्र इथून कलात्मकता दाखवतील का, या षटकामध्ये मात्र या धावा वाचवतील का, विकेट घेतील का, अंतिम षटकासाठी मात्र जास्तीत जास्त धावा ठेवतील का, ही बरीचशी चर्चा दोन्ही डगआउट मध्ये आपल्याला मात्र पाहायला मिळेल. ऑन स्ट्राईक मात्र संजय आपल्याला पाहायला मिळत आहेत. संजय चोरगे अनेक वर्ष क्रिकेटला खेळले, आता इथून मात्र तुम्हाला बनवायचे आहेत 12 बॉल मध्ये 10 धावा आणि या 12 बॉल मध्ये 10 धावा बनल्या जातील का. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी कसं काय घडेल ना, पासे पलटतील ना ते सांगता येणार नाहीये, कारण उर्वरित हा क्रिकेट खूप रंगतदार आणि मजेदार आपल्याला पाहायला मिळणार आहे. वाकडी की इथून धुंद्रेपाडा 40+ क्रिकेट आणि कदाचित रिझल्ट वेगळा येऊ शकतो. पहिलाच बॉल परंतु वाईटचा निर्णय आलाय. अतिरिक्त मात्र धावपलकावरती मात्र जोडली जाईल, कोणती मेहनत न करता एक धाव येईल आणि धावपलकावरती धावा लागल्या जातात 22. आता इथून 9 धावांची अजूनपर्यंत गरज असणार आहे येणाऱ्या 12 बॉल मध्ये. ऑन स्ट्राईक आपल्याला संजय पाहायला मिळतात. मोठा फटका खेळलाय, चांगलं टायमिंग आहे, प्रॉपर हिट आहे, आपला नावाचा परिचय देणारा हा बॉल होतोय फरार. फुलचा फटका केलाय सक्सेसफुल हा षटकार. अंगिक खेळ आहे, इंडिव्हिज्युअल खेळ नाहीये
आणि त्याचमुळे क्रिकेटला अगदी वेगळी झलाली वेगळा अगदी आपण पाहिलं गेलं तर हा क्रिकेट स्थानावरती पोहोचताना पाहायला मिळतोय आणि आज तेवढीच दमदार स्पर्धा आपल्याला संपन्न होताना मात्र पाहायला मिळतोय. आणखी एक तडाखा मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑन मध्ये पकडला जाईल झेल मागच्या बॉलवरती षटकार त्याच्यानंतर मात्र कमबॅक गुरुनाथ करताना मात्र पाहायला मिळतील. फलंदाज बाद 7 बॉलमध्ये 11 धावांची बहारदार केली साकारत बॅक टू द आउट संजय. बघा आपण मोरबे आणि त्याच निमित्तानं आपण सगळ्यांना पाहतो त्यांचंही करूया या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत. 3 धावांची गरज असताना इथून नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहिदास पाटील आणि सिंगल मात्र इथे घेत असताना पाहायला मिळतात आणि खूप छान खेळ वाकडी टीमने दाखवलाय. कारण 2 महत्वपूर्ण विकेट गेल्यानंतर 11 वरती 2 फलंदाज खेळत होते त्याच्यानंतर मात्र फलंदाज बाद झाले संजय सोडगे आणि त्याच्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहिदास. आता इथून भरत पाटील 4 बॉलमध्ये 11 धावांची इथून बहारदार केली साकारत असताना विजयासाठी 2 धावा आवश्यकता असताना इथून मात्र विजयी चौकार षटकार ठोकलं जाईल का की 2 धावा इथून मात्र धावून घेतल्या जातील. आणि आई गावदेवी वाकडी टीम आमच्या रॉकस्टार रवीजी गायकर सरांचा हा गाव सातत्याने मात्र वाकडी गावाचं नाव जय जयकार अनेक रायगड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये होताना आपल्याला पाहायला. प्रथम आपण यावं लगेच या ठिकाणी आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दे भरत लगेच यावं आपण. तुम्ही मॅन ऑफ द मॅचचे पात्र घेण्यासाठी बाकी जरा लाईन अप करून जा मैदानावरती. तर मी इथे विनंती करतो मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यासाठी. आणि तत्पूर्वी या आमचे भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व रिडगर गावचे ॲडव्होकेट बालकृष्ण बोपी साहेब प्रमोद स्मृती चषकाचे यशस्वी आयोजक कॅप्टन आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. वाकडी संघ आपला कॅप्टन देखील लगेचच पाठवा. तर यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी अर्थातच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पुरस्कृत कैलासवासी दशरथ शेळके स्मृती चषक व माजी सदस्य सुनील शेळके साहेब चषक या स्पर्धेसाठी 15,000 रुपये